नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये खुसखुशीत अशी मेथीपुरी करणार आहोत। खायला खूप चविष्ट आणि करायला खूप सोपी। तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात पहिल्यांदा आपण मेथीपुरी करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले, 1 वाटी ते ज्वारीचे पीठ घेतले, 1 वाटी बेसन पीठ घेतले, 1 चमचा धना पावडर घेतले, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, बारीक चिरलेली मेथी घेतली, अर्धा चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा तीळ घेतलेत पांढरे, चवीनुसार मीठ, 1 उकडलेला बटाटा घेतलाय, अर्धा चमचा जिरे घेतले, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपण मेथीपुरी करण्यासाठी लागणारं वाटण तयार करूया। मिक्सरचं भांडे घेतले, त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि मिरच्या टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। जास्त बारीक पण फिरवायचं नाही, आबडधोबडच हे वाटून घ्यायचे। तर आपण केलेलं वाटण बाजूला ठेवूया आणि इथे बटाटा किसून घेणार आहोत। तर बटाटा किसण्यासाठी इथे मी अद्रक किसण्याची किसणी घेतलेली, त्यानं आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाट्याने आपली पुरी खूप खुसखुशीत होते आणि चवीला तर खूपच मस्त। तर इथे आपला संपूर्ण बटाटा किसून झालेला आहे। तर बटाटा आपण बाजूला ठेवूया आणि मेथीपुरीचं आपण पीठ मळून घेऊया। तर इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये पीठ टाकायचे आपल्याला। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलेले। यामध्ये आपल्याला घालायचे आता बारीक चिरलेली मेथी आपल्याला बारीक चिरूनच घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की यामध्ये आपल्याला घालायचे आता 1 चमचा पांढरे तीळ घातले, तर अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आपल्याला। ओवा थोडासा हाता कुस्करून घालायचा आहे। यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे, लाल तिखट, धना पावडर, हळद, केलेलं वाटण घालायचं, मिरचीचं आणि लसणाचं, उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर सगळे आपले जिन्नस टाकून झालेले आहेत। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे। तर हे सगळं आपल्याला एकजीव करायचे। तर मेथी बघा, बटाटा उकडलेला, तर हे सगळं मिक्स करून झालेले। आता यामध्ये आपल्याला गरम तेल करून घालायचं आहे। तर इथे मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 मोठी पळी तेल घातले। तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे वाफाने कुस्तर। तर तेल चांगलं गरम झालं की यामध्ये टाकायचं आणि हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे। तर सर्वात पहिल्यांदा हे गरम असते, तर आपण हे चमच्याने मिक्स करून घेणार आहोत। तेल टाकल्याने आपली पुरी अगदी खुसखुशीत होते, तर खायला पण खूपच मस्त लागते। तर हे सगळं असं चमच्याने मिक्स करून झालं की पुन्हा एकदा हे हाताने एकजीव करायचे। सगळं हाताने एकजीव केलं की सगळीकडे आपलं हे तेल मिक्स होते आणि यामध्ये आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। एकदमच जास्त पाणी घालायचं नाही, असं केल्याने आपलं पीठ पातळ होते आणि पुरी व्यवस्थित लाटता येत नाही। म्हणून आपल्याला थोडंच पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचे। एकदम मऊसूद असं हे पीठ मळून घ्यायचे आपल्याला। तर इथे मी पीठ मळत आहे बघा। तर 2 ते 3 मिनिटं लागतात आपल्याला हे पीठ मळण्यासाठी। चांगलं पीठ मळलं ही पुरी आपल्याला चांगली लाटता येते आणि चांगली पण होते। तर पीठ आपलं हे चांगलं नरमसुद्धा असं मळून झालेलं आहे। आता आपण याचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। एकदा सगळ्या लाट्या करून ठेवल्या की एकदम आपल्याला सारख्या पुऱ्या लाटता येतात। तर सगळ्या अशा इथे मी लाट्या करून ठेवलेल्या आहेत। तर आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, पण सर्वात पहिल्यांदा आपण तेल गरम करायला ठेवूया, कारण पुरी लाटून तर आपलं तेल पण गरम होते। तर इथे मी गॅसवर तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। आता आपण पुरी लाटून घेऊया। कोलपाटाला थोडंसं पीठ किंवा तेल लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तर इथे मिडियम आकाराची पुरी लाटलेली बघा, जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही। तेल पण आपलं गरम झाले, यामध्ये पुरी सोडायची आणि वरी थोडंसं तेल टाकून आपल्याला ही खरपूस अशी पुरी तळून घ्यायची। तर खुसखुशीत आपली ही एकदम पुरी होते। तर आलटी-पलटी करून आपण ही पुरी तळून घेतलेली बघा, किती मस्त अशी दिसत आहे आणि खायला तर खूपच चविष्ट लागते। तर इथे मी सगळ्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघा। खूप मस्त अशा ह्या चवीला पुऱ्या होत्या आणि खायला तर खूपच मस्त। तर मी इथे तुम्हाला एक पुरी मोडून दाखवते, किती मस्त झालेली आहे बघा। तर अगदी खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत। तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जराही व्हिडिओ आवडला असल्यास तरी लाईक करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।